न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। प्रभाग क्रमांक 23 मधून सौ रुपाली यशवंत नेकुळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल। नाशिक महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी नाशिक महानगरच्या वतीने प्रभाग क्रमांक 23 मधून सौ रुपाली यशवंत नेकुळे यांनी आपला उमेदवारी अर्ज काल अधिकृतपणे दाखल केला। आज त्या एबी फॉर्म जमा करण्यासाठी उपस्थित राहिल्या असता त्यांच्यासोबत असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रभाग क्रमांक 23 हा अनुसूचित महिला राखीव प्रभाग असून या प्रभागातून भारतीय जनता पार्टीने सौ रुपाली नेकुळे यांना उमेदवारी दिली आहे। सौ रुपाली नेकुळे या प्रभागातीलच रहिवासी असून त्या गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, आरोग्य व संघटनात्मक कार्यात सक्रिय आहेत। त्या माजी नगरसेविका असून भाजप नाशिक महानगर समितीच्या सदस्य तसेच आरोग्य समिती सदस्य म्हणून त्यांनी काम केले आहे। यावेळी बोलताना सौ रुपाली नेकुळे यांनी सांगितले की गेल्या अनेक वर्षांपासून त्या प्रभागातील नागरिकांच्या संपर्कात असून आरोग्य, स्वच्छता, पाणी, वीज, रस्ते, रोजगार तसेच विविध सामाजिक उपक्रमांसाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत। पुढील काळातही प्रभागाचा सर्वांगीण विकास, नागरिकांच्या मूलभूत सोयीसुविधा आणि एक संघ सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। या निवडणूक प्रक्रियेत त्यांना त्यांच्या कुटुंबियांचा व विशेषतः त्यांचे पती इंजिनियर यशवंत केशव नेकुळे यांचा सक्रिय पाठिंबा लाभत आहे। इंजिनियर यशवंत नेकुळे हे नाशिक महानगरपालिकेचे माजी नगरसेवक असून त्यांनी यापूर्वी या प्रभागात अनेक विकास कामे मार्गी लावली आहेत। आज एबी फॉर्म जमा करताना भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि समर्थकांनी मोठ्या उत्साहात उपस्थिती लावली। कार्यकर्त्यांच्या गर्दीमुळे परिसरात उत्साही वातावरण निर्माण झाले होते। विचार करा सुज्ञपणे, निर्णय घ्या अचूकतेने या संदेशासह सौ रुपाली नेकुळे यांनी मतदारांना विकासाच्या दृष्टीने योग्य निर्णय घेण्याचे आवाहन केले आहे। प्रभाग क्रमांक 23 मध्ये भारतीय जनता पार्टीचा संघटनात्मक पाया मजबूत असून या निवडणुकीत सौ रुपाली यशवंत नेकुळे यांच्या उमेदवारीकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागून राहिले आहे। वर्षापासून इथे नाही 10 वर्षापासून जोडलेलं गेलेलो आहे प्रभागाशी आणि त्याची पावती आम्हाला जी मिळेल ती तुम्हाला थोड्या दिवसात दिसेल। तरीही फक्त नगरसेवक म्हणूनच नाही तर अनेक सामाजिक कार्य त्यांच्या बालपणापासून सगळे पाहत आहेत, सगळ्यांना माहिती आहे आणि हे समाजकार्य आमचं यापुढेही अनंत चालू राहील अशी ग्वाही देते।